नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. आज आपण करत आहोत पारंपरिक अशी साटोरी. खरं पाहिलं तर पारंपरिक कुठलेही पदार्थ करायचे ठरवले तर त्याला साहित्य कमी लागतं आणि चवीला मात्र ते खूपच छान मस्त असतात. ह्या साटोऱ्या हातातसुद्धा धरताना नाजूक हाताने धराव्या लागत आहेत. इतक्या खुसखुशीत आणि तोंडात विरघळणाऱ्या म्हणतात ना, तशा झालेल्या आहेत. हे बघा, इतकं आवरण खुसखुशीत आहे ना की मी अगदी अलगद हाताने ही साटोरी तोडत आहे. अगदी हे बघा, इतकी हलकी आणि इतकी खुसखुशीत झाली आहे की तोंडात टाकता टाकताच ही साटोरी विरघळणार आहे. नमस्कार, A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे साटोरी. ही साटोरी करताना थोडासा वेळ लागतो, म्हणून ही साटोरी करण्याचा कोणी जास्त प्रयत्न करत नाही. पण खरं सांगू का, आपण एखादा पदार्थ आपल्या मनाने जर घेतलं की हा सोपा आहे, तर तो खरंच पदार्थ अगदी सोपा असतो. आजकालचे कुठलेही फास्ट फूड घ्या, आपण ते फास्ट फूड जेव्हा खायला जातो तेव्हा ते फास्ट फूड करताना त्या लोकांची, त्या पाठीमागची जी मेहनत असते ती खूपच असते. पण ते आपल्याला इझी अवेलेबल होतं म्हणून वाटतं हे अगदी पटपट होणारं खाणं आहे. पण तसं नसतं, त्याच्याही पाठीमागं खूप मेहनतच असते. आपले काही काही पारंपरिक जे पदार्थ आहेत त्यांना तसा पाहिला तर खूप वेळ कमीही लागतो. ते करण्याचं धाडस घरी करत नाही, म्हणून ते आपल्याला असं वाटतं की विकतचं खूप छान आहे. खरं सांगू का, विकतच्या काही पदार्थापेक्षा पण आपल्या हाताने केलेले जे पदार्थ असतात ते खरंच अप्रतिम चवीचे असतात आणि हायजेनिक पण असतात. चला तर आता आपण ही साटोरी करायला घेऊयात. साटोऱ्यांसाठी मी इथं 500 ग्रॅम खवा घेतलेला आहे, 200 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ आहेत आणि 100 ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे. तसंच 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. ही आहे खसखस आणि हे आहे वेलदोडे. बाऊलच्या प्रमाणात म्हणाल तर हा 1.5 बाऊल खवा आहे, 1 बाऊल पांढरे तीळ आहेत, 1 बाऊल सुकं खिसलेलं खोबरं आहे आणि 1.5 बाऊल ही साखर आहे, 1 चमचा खसखस आणि थोडेसे वेलदोडे. आता आपण ह्या साटोरीसाठी पीठ मळून घेत आहोत. यासाठी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि 2 कप रवा घेतलेला आहे. थोडंसं मीठ घालून 4 चमचे तूप घातलेलं आहे, साधंच तूप घातलेलं आहे. हे तूप रवा आणि मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं. एवढा रवा आणि मैदा भिजवून छान घट्ट गोळा करण्यासाठी आपल्याला साधारण 1.5 ते 1.25 कप पाणी लागणार आहे. हे असं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे. ते 1 तासभर मी आता झाकून ठेवत आहे. हे पीठ मळण्यासाठी आपल्याला 1.25 कप पाणी लागलेलं आहे. हे 1/2 कप पाणी उरलेलं आहे. आता आपण साटोरीचं सारण तयार करायला घेऊयात. पहिल्यांदा हे खोबरं गुलाबीसर रंगापर्यंत भाजायचं आहे. मंद गॅसवरती भाजा, म्हणजे छान कुरकुरीत चुरचुरीत असं हे खोबरं भाजून निघेल. हे खोबरं छान गुलाबी रंगापर्यंत होऊन भाजून झालेलं आहे. त्याला आता आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात.
त्याच पॅनमध्ये ही खसखस थोडीशी गरम करून घेऊयात. खसखस जास्त भाजायची नाही आहे, फक्त थोडी गरम झाली लगेच ती पॅनमधून बाजूला काढून ठेवायची आहे. ही खसखस थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूयात. आणि त्याच पॅनमध्ये आता आपण तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे तीळ भाजल्यानंतर एक आवाज येतो, तड 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 असा तीळ उडण्याचा आवाज येतो. तेवढा आवाज आला की आपण तीळ भाजणं बंद करायचं आहे. तीळ लगेच भाजून होतात, ते पण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. त्याच पॅनमध्ये आता आपण खवा भाजून घेत आहोत. खवा भाजत असताना पहिल्यांदा तो असा गोळा तयार असतो, तो गोळा सगळा मोडून घ्यायचा आणि अगदी मस्तपैकी मऊसूत असा भाजून झाल्यानंतर खवा भाजणं बंद करायचं. हे बघा, खवा सगळा असा मऊसूत भाजून झालेला आहे. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी शेअरही करा. हे सारण तयार करताना आपल्याला जरा कोमट खवा लागणार आहे, त्यामुळं हा खवा मी ह्या पॅनमध्ये तसाच ठेवून देत आहे. इथं आपण साखर आणि वेलदोडे ह्याची बारीक पावडर करून घेऊयात. त्याचबरोबर हे खोबरं, खसखस आणि तीळ गार झालेले आहेत, ते मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. खवा पण कोमट झालेला आहे, ह्याला जास्त थंड करायचं नाही, कारण आपल्याला त्याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे. जेव्हा कोमट खव्यामध्ये साखर अशी मिक्स केली जाते तेव्हा साखर, तीळ आणि खवा एकजीव छानपैकी केलं जातं आणि त्याचा गोळाही छान करता येतो. हे मिश्रण मी थोडं जास्त केलेलं आहे. हे फ्रीजमध्ये कमीत कमी महिनाभरसुद्धा टिकू शकतं. आपण जे सारण केलेलं आहे त्याच्या साधारणतः 30 ते 35 चाटोऱ्या तयार होतात. ह्या मिश्रणाचे मी तर छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे. आपण जे पीठ भिजवलं होतं त्याला आता 1 तास झालेला आहे आणि रवाही त्यातला छान फुलून आलेला आहे. परत एकदा हे पीठ छान असं हाताने मळून घ्यायचं, म्हणजे साटोरी लाटताना साटोरीला भेगा जात नाहीत. आता जे पीठ मळून घेतलेले आहेत त्याच्या 15 ते 16 साटोऱ्या होणार आहेत. सारण मी जास्त करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता मी तेवढ्याच 15 साटोऱ्या करणार आहे. बाकीच्या साटोऱ्या नंतर करीन. अशा साटोऱ्या करून ठेवलेल्या सुद्धा एक 8 ते 10 दिवस चांगल्या टिकतात. इथं मी हातावरतीच अशी जाडसर पारी करून घेत आहे आणि त्यामध्ये आपण जे सारणाचा गोळा करून घेतलेला आहे तो भरत आहे. ही पारी तुम्ही लाटून घेतली तरी सुद्धा चालेल. हे बघा, आपण पुरण जसं भरतो तसं हे सारण या पारीमध्ये भरून घ्यायचं आणि शेवटचं टोक असं बंद करून मग ती पारी लाटायला घ्यायची. प्रथम मी सारणाचे सगळे गोळे पारीमध्ये भरून त्याचे गोळे तयार करून घेत आहे आणि मग एकदम 5-6 साटोऱ्या तयार करणार आणि त्यानंतर भाजून घेणार. ह्या साटोऱ्या बरेच दिवस टिकत असल्यामुळं प्रवासात सुद्धा नेणं अगदी सोपं आणि सोयीस्कर ठरतं. असे सगळे साटोऱ्यांचे गोळे जर पहिल्यांदा तयार करून घेतले तर नंतर भरभर साटोऱ्या लाटणं अगदी सोपं जातं आणि एकाच वेळेस 2-2, 3-3 साटोऱ्या तव्यावरनं भाजून घेणं सोपं जातं. तुम्ही आत्तापर्यंत खोबरं, तीळ आणि खवा अशी साटोरी खाल्ली आहे का? नसली खाल्ल्यास ही साटोरी तुम्ही करून बघा आणि जर खाल्ली असेल तर कॉमेंट्समध्ये कळवायला मात्र विसरू नका. ह्या साटोऱ्या तांदूळ पिठीवरती लाटून घेणार आहे.
पहिल्यांदा पोळपाटावरती थोडी तांदूळ पिठी घालून घेतली. नंतर एक गोळा असा पहिल्यांदा हाताने थोडासा पसरून घ्यायचा आणि नंतर ही पारी पोळपाटावरती ठेवून बोटांनी छान पसरून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सारण भरलेला गोळा तो थोडासा चारी बोटांनी दाबून आतील सारण अगदी कडेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा. मग ह्याची जाडसर साटोरी लाटून घ्यायची. ह्या साटोऱ्या इतक्या खमंग आणि खुसखुशीत होतात ना की ह्या मी केलेल्या साटोरीचं सर्वजण खूप भरभरून कौतुक करत असतात. पहिल्यांदा मी ह्या सगळ्या 6 साटोऱ्या लाटून घेणार आहे आणि मग त्या एकाच वेळी भाजून घ्यायच्या. ह्या साटोऱ्या अशा एकाच वेळेस करून ठेवतो त्यावेळेस प्रत्येक साटोरीवरती थोडीशी तांदूळ पिठी घालायची आणि मग त्यावरती दुसरी साटोरी ठेवायची. त्यामुळं एकाच वेळेस 5 ते 6 साटोऱ्या केल्या तरीसुद्धा त्या एकमेकांना चिकटत नाहीत. हे बघा, परत मी कशा प्रकारे ही साटोरी पोळपाटावरती ठेवून पसरवून घेत आहे. असं चारी बोटांनी छान साटोरीतलं आतलं सारण पसरवून घेतलं की शेवटपर्यंत सारण जातं. अशी ही आपली सगळी पूर्वतयारी झाली असेल तर साटोऱ्या अगदी पटपट लाटल्याही जातात आणि भाजायला सुद्धा अगदी वेळ लागत नाही. एका वेळेला 2-3 साटोऱ्या आपण तव्यावरती टाकून भाजू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार तर आहेच आहे. आता आपण ह्या साटोऱ्या छान मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा मी एकच साटोरी भाजून घेत आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास या साटोऱ्या भाजताना तूप सोडून भाजल्या तरी चालतील, नाहीतर सगळ्या साटोऱ्या करून झाल्यानंतर साटोरी खायला देताना तूप घालून दिली तरी चालेल. मी ह्या साटोऱ्या भाजत असतानाच वरतून तूप सोडून भाजणार आहे. ह्या साटोऱ्या भाजताना साटोरीला जास्त डार्क पडणार नाहीत याची काळजी घ्या. हलकेसे ब्राऊन डाग आले की ही साटोरी झाली असे समजायचे. त्यामुळं ही साटोरी दिसायलाही खूप छान दिसते. हे बघा, अगदी हलकेसे ब्राऊन डाग झाले की साटोरी आपली झाली असं समजायचं. म्हणूनच अगदी मंद गॅसवरती ह्या सगळ्या साटोऱ्या भाजून घ्यायच्या. ही साटोरी भाजून झाल्यानंतर खालती ही साटोरी ठेवताना त्याच्या खालती एखादी जाळी म्हणा किंवा एखादा स्टँड ठेवायचा आणि मग त्यावरती साटोरी ठेवायची. म्हणजे साटोरीची खालची बाजूसुद्धा तशीच्या तशी खुसखुशीत राहते. तव्याच्या हिशोबाने थोड्याशा छोट्या साटोऱ्या जर केल्या तर एकाच वेळेस 2-2 किंवा 3-3 साटोऱ्यासुद्धा भाजून घेऊ शकतो. त्यामुळं साटोऱ्या भाजण्यासाठी जास्त उभंही राहावं लागत नाही आणि आपलं कामही पटपट होतं. तव्यावरची एक साटोरी झाली की जाळीवरती ठेवलेली जी साटोरी आहे ती एका पेपरवरती काढून घ्यायची आणि मग तव्यावरची साटोरी परत जाळीवरती ठेवायची. असं केल्याने साटोरीची आपण जी काढून घेतो ती खालची बाजू वाफाळली जात नाही आणि साटोरी बरेच दिवस टिकायलाही मदत होते. हे बघा,
इथं मी 3 साटोऱ्या एकाच वेळेस भाजून घेत आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात ह्या सगळ्या साटोऱ्या माझ्या भाजूनही झाल्या. ह्या अशा खुसखुशीत आणि खमंग झालेल्या साटोऱ्या इतक्या नाजूक झालेल्या आहेत ना की हाताने सुद्धा मोडताना मला अगदी अलगद मोडाव्या लागत आहेत. तुम्ही इथं बघू शकता, आतून अगदी सगळीकडे सारण पसरलेलं तर आहेच आणि बोट लावलं तरीसुद्धा लगेच मोडतील. म्हणजेच तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही साटोरी झालेली आहे. अशा ह्या आपल्या मस्त म्हणजे मस्तच A1 सुक्रास रेसिपीच्या खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या साटोऱ्या. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.